गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांना माझा आवाज येतोय का? मला पहिले ते सांगा. येस मॅम. ठीक आहे. कालचं होमवर्क सगळ्यांनी केलंय का? मला ते सांगा. काल मी 2 प्रॉब्लेम्स दिले होते पीडीएफच्या सगळ्यात शेवटी. आपण जे काल पाहिलं की हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा शोधायचा फ्रॅक्शन्सचा आणि लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच एलसीएम कसा शोधायचा फ्रॅक्शन्सचा. सगळ्यांनी ते एक्झाम्पल सॉल्व्ह केले का? खरोखर सांगा मला. केले ते का सर्वांनी सॉल्व्ह? येस. मला सेंड का केली नाही मग होमवर्क Yes, ma'am. व्हॉट्सअपला? फक्त एकच Yes, मुलगी ma'am. आहे, अक्षता हराळ म्हणून. त्या एकच मुलीने मला तिचा होमवर्क केलेला काय केलाय व्हॉट्सअपला सेंड केलाय. बाकीच्यांनी मला होमवर्क का सेंड नाही केला मला ते सांग. काही काही ठराविक मुलं आहे की जे होमवर्क केला ना की सेंड करत असतात व्हॉट्सअपला की आम्ही होमवर्क करतोय म्हणून. पण बाकीचे मुलं काय करत नाही, पाठवतच नाही आम्ही केलाय म्हणून. मग तुम्ही होमवर्क दिलेला करताय की नाही करताय हे मला समजणार कसं? ठीक आहे. आता पहा करायचा की नाही करायचा. सॉल्व्ह केलं तर कळेल आपल्याला सॉल्व्ह करता येते की नाही येते म्हणून. ठीक आहे. आज आपल्याला नंबर सिस्टीमचा आपला पॉइंट संपला. आतापर्यंत आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये नंबर सिस्टीम पाहत होतो. ठीक आहे का? नंबर सिस्टीम आपलं कालपर्यंत संपलं की ज्याच्यामध्ये आपण थेरॉटिकल पार्ट पाहिला नंबर सिस्टीमचा. बरोबर? त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्लेस व्हॅल्यू चार्ट पाहिला, डिव्हिजिबिलिटीचे रूल्स पाहिले आपण त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्राईम नंबर्स आपण कसं शोधायचं की एखादा नंबर प्राईम नंबर आहे की नाहीये म्हणून. बरोबर? आणि त्याच्यानंतर आपण लिस्ट कॉमन मल्टिपल काय असतं आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर काय असतं हे पाहिलं आपण आतापर्यंत. एकच मिनिट फक्त वेट करा. 1 मिनिट थांबा फक्त. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय पाहायचंय की फर्स्ट चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे ज्याला आपण म्हणतो सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन. सर्वांना माझा आवाज येतोय का? मला ते सांगा पहिले. येस मॅम. Yes, ठीक आहे. ma'am. आज आपल्याला आपला नेक्स्ट फर्स्ट चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन. आलं लक्षामध्ये? आता सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन हा आपल्या सिलेबस मध्ये टॉपिक आहे. ठीक आहे का? पॉइंट दिलेला आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये. मग आपल्याला ह्याचा अभ्यास का करायचा सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशनचा? मी तुम्हाला ज्यावेळेस आपला सिलेबस सांगितला त्यावेळेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामला म्हणजे बँकिंग असू द्या, युपीएससी असू द्या, एमपीएससी असू द्या, ठीक आहे, त्या एक्झामला जे जे पॉइंट्स असतात, ठीक आहे, सी सॅट पेपर मध्ये किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये, तर तोच पार्ट आपल्याला इथे काय करायचा आहे, कव्हर अप करायचा आहे. आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशनचा अभ्यास का करायचा? का हा टॉपिक दिलेला आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी? तर का दिला जातो हा टॉपिक? जे कॅन्डिडेट्स असतात किंवा जे स्टुडंट्स असतात तर त्यांची काय चेक करायची? ऍबिलिटी चेक करायची की किती ते फास्टली नंबर्स सोबत काय करू शकतात, वर्क करू शकतात. ठीक आहे का? ती ऍबिलिटी चेक करण्यासाठी आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा टॉपिक दिला जातो सिम्प्लिफिकेशन अँड अप्रॉक्सिमेशन. का? मी परत सांगते का दिला जातो. तर स्टुडंट्सची किंवा कॅन्डिडेट्सची ऍबिलिटी चेक करण्यासाठी की ते किती क्विकली किंवा किती फास्टली नंबर सोबत काय करू शकतात, वर्क करू शकतात. ठीक आहे. मी पीडीएफ शेअर करायला सुरुवात करते. सर्वांना पीडीएफ दिसते का? मला फक्त तेवढं सांगा फक्त. ठीक आहे. सर्वांना पीडीएफ दिसते का स्क्रीनवर व्यवस्थित? मला ते सांगा पहिले. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. मी परत एकदा Yes, सांगते, ma'am. जे लेट लेट जॉईनिंग झाले असेल त्यांच्यासाठी सांगते. आपण आज सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशनला सुरुवात करते. आजच्या लेक्चर मध्ये आपण सिम्प्लिफिकेशन काय असतं ते पाहणार आहे आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण अप्रॉक्सिमेशन काय असतं आपल्याला ते पाहायचंय. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं आपण प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करतोय. मात्र त्या टॉपिकचा आपल्याला किंवा त्या पॉइंटचा आपल्याला स्टडी का करायचंय हे समजावून घ्या. ठीक आहे. मग मी तुम्हाला सांगितलं की हा जो टॉपिक आहे सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पण दिलेला आहे आणि तोच आपल्याला इथे काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे त्याच पॉइंटचा. का करायचा आहे, काय उद्देश असतो त्या कमिशनचा, हे प्रॉब्लेम्स विचारण्यामागं किंवा जो एखादा कॅन्डिडेट आहे, जे कॅन्डिडेट्स एक्झाम देतात ते, तर त्या कॅन्डिडेट्सची ऍबिलिटी चेक करण्यासाठी
की किती फास्टली आणि किती क्विकली ते काय करू शकतात, नंबर सोबत वर्क करू शकतात. ठीक आहे का? मग आता आपण सिम्प्लिफिकेशन पासून सुरुवात करूया. ज्यावेळेस तुम्ही 9वी 10वी किंवा 8वी ला असताना शाळेमध्ये, त्यावेळेस पहा आपल्याला एखादं इक्वेशन दिलं जायचं. ठीक आहे का? इक्वेशन म्हणजे काय, तर एखाद्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला म्हणजे भागाकार करायला पण विचारलं जायचं, गुणाकार पण असायचा, वजाबाकी पण असायची आणि ऍडिशन पण करायला काय केलं जायचं, विचारलं जायचं. ठीक आहे का? इतकं सगळं इक्वेशन आपल्याला दिलं जातं आणि त्या इक्वेशनला आपल्याला काय करायला सांगितलं, तर सिम्प्लिफाय करायला सांगितलं. सिम्प्लिफाय करणं म्हणजे काय, तर थोडक्यात त्याला सिंपल फॉर्म मध्ये काय करणं, प्रेझेंट करणं विथ द हेल्प ऑफ बॉडमास रूल. आता बॉडमास रूल काय, आपलं शाळेमध्ये पण झालेलं आहे की बॉडमास रूल म्हणजे काय, तर स्क्रीनवर सगळ्यांना दिसत असेल. बॉडमास रूल म्हणजे काय, तर बी स्टँड्स फॉर ब्रॅकेट, ओ स्टँड्स फॉर ऑफ, डी स्टँड्स फॉर डिव्हिजन, एम स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन, ए स्टँड्स फॉर ऍडिशन आणि एस स्टँड्स फॉर सबट्रॅक्शन. म्हणजेच थोडक्यात काय, ज्यावेळेस आपल्याला एखादं इक्वेशन दिलेलं असेल सॉल्व्ह करण्यासाठी आणि आपल्याला सांगितलं जाईल की ह्याला काय करा, सिम्प्लिफाय करा, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, हा रूल आपल्याला काय करावा लागतो, यूज करावा लागतो. ज्यावेळेस पण आपण सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, या रूलचा काय करावा लागतो, यूज करावा लागतो. आणि हा रूल यूज करून आपल्याला ते प्रॉब्लेम्स काय करावे लागतात, सिंपल फॉर्म मध्ये काय करावे लागतात, प्रेझेंट करावे लागतात. ठीक आहे का? सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, तर थोडक्यात काय केलं जातं, एक इक्वेशन दिलं जातं आणि त्या इक्वेशनला आपल्याला काय करायला सांगितलं जातं, सॉल्व्ह करायला सांगितलं जातं, की या इक्वेशनला तुम्ही मोस्ट सिंपल फॉर्म मध्ये काय करा, प्रेझेंट करा. आणि ते प्रेझेंट करताना आपल्याला थोडक्यात कसला वापर करायचा आहे, या बॉडमास रूलचा काय करायचा आहे, यूज करायचा आहे. ठीक आहे. आता इथे पहा काय सांगितलंय, सिम्प्लिफिकेशन मीन्स रिड्युसिंग द एक्सप्रेशन इन अ सिम्पलर फॉर्म युझिंग व्हेरियस ऑपरेशन्स. ऑपरेशन्स म्हणजे काय, तर आपण हे जे डिव्हिजन करणारे, मल्टिप्लिकेशन करणारे, ऍडिशन करणारे आणि सबट्रॅक्शन करणारे, याला आपण म्हणतो व्हेरियस टाइप्स ऑफ ऑपरेशन्स. म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय केलं जातं, आपल्याला विचारलं जातं, ठीक आहे का, भागाकार, गुणाकार, ठीक आहे, वजाबाकी करा, बेरीज करा. तर हे सारे ऑपरेशन्स आपल्याला काय करायचे, ह्या रूलच्या वापर करून आपल्याला काय करायचे, परफॉर्म करायचे ते. ठीक आहे. आता मी नेक्स्ट स्लाइड दाखवते तुम्हाला, फक्त दिसतंय का ते सांगा मला व्यवस्थित. ठीक आहे. आता इथे पहा, आपल्याला ज्यावेळेस सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम विचारले जाणारे बिझनेस मॅथमॅटिक्स मध्ये, तर त्याचे 2 टाइप्स मध्ये विचारले जातात ते. ठीक आहे का? इथे म्हटले मिसिंग नंबर्स अँड नेक्स्ट म्हटले सिम्प्लिफाईंग द इक्वेशन असं म्हटले. ठीक आहे. आता आपल्याला ज्यावेळेस बीबीए ला प्रॉब्लेम्स विचारले जातील आपल्या पेपरमध्ये, तर आपल्याला सिम्प्लिफाईंग द इक्वेशन याच्या आधारे आपल्याला काय केले जाणार आहे, प्रॉब्लेम्स विचारले जाणार आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला काय केलं जातं, अशा टाइप्सचे काय केले जातात, प्रॉब्लेम्स विचारले जातात. ठीक आहे का? मात्र आपल्याला आता कसला अभ्यास करायचा आहे, एखादं इक्वेशन आपल्याला डायरेक्टली काय केलेलं असेल, दिलेलं असेल. जसं स्क्रीनवर सगळ्यांना दिसतंय, 252 - 225 + 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क दिले. अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला काय केलं जाईल, दिलं जाईल आणि या इक्वेशनला आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करून या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती व्हॅल्यू असेल आपल्याला ते काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. ठीक आहे का? तर आपल्याला आज काय करायचंय, सिम्प्लिफिकेशनच्या आपण डायरेक्टली काय करूया, एक्झाम्पल पासून सुरुवात करूया. म्हणजेच तुम्हाला कळेल की कशा प्रकारे सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम्स काय केले जातात, सॉल्व्ह केले जातात. ठीक आहे. मिसिंग नंबर्स हे फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारलं जातं. आपल्याला आता बीबीए च्या एक्झाम मध्ये असे प्रॉब्लेम्स काय केले जाणार नाही, विचारले जाणार नाही. आपल्याला डायरेक्टली फक्त एक इक्वेशन दिलं जाईल एक्झाम मध्ये आणि त्याला आपल्याला काय केले जाईल, सिम्प्लिफाय करायला सांगितलं जाईल. आणि आपण ते इक्वेशन कशाच्या बेसिसवर सिम्प्लिफाय करणार, आपण ते इक्वेशन बॉडमास रूल यूज करून काय करणार, सिम्प्लिफाय करणार. ठीक आहे. समजलं इथपर्यंत सर्वांना की नाही समजलं? हो मॅडम. ठीक आहे. एक्झाम्पल घेतलं की ऑटोमॅटिक काय होईल, सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं होता, बॉडमास रूल सांगितला होता. ठीक आहे. आपण याचा फॉर्म्युला पण, आपण याचे हे पण पाहिलं होतं की बी स्टँड्स फॉर ब्रॅकेट. ठीक आहे. BRACKET ब्रॅकेट. ओ स्टँड्स फॉर ऑफ. ठीक आहे. डी स्टँड्स फॉर डिव्हिजन. ठीक आहे.
M stands for multiplication. ठीक आहे. A stands for addition आणि S stands for subtraction. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादं एक्झाम्पल दिलं जाईल किंवा एखादं इक्वेशन दिलं जाईल तर ते सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचंय, हा रूल काय करायचा, यूज करायचंय. ठीक आहे. आता ब्रॅकेट मध्ये पहा, खूप सारे टाइप्स असतात, बरोबर आहे की नाही. काही ठिकाणी अशा प्रकारचे ब्रॅकेट्स दिलेले असतात, काही ठिकाणी अशा प्रकारचे ब्रॅकेट्स दिलेले असतात आणि काही ठिकाणी काय दिलं असतं, अशा प्रकारचे काय केलेले असतात, ब्रॅकेट्स दिलेले असतात. ठीक आहे. सो याला आपण काय म्हणतो, राऊंड ब्रॅकेट असं म्हणतो. याला काय म्हणायचं, या ब्रॅकेटला काय म्हणायचं, राऊंड ब्रॅकेट असं म्हणायचं किंवा याला स्मॉल ब्रॅकेट असं म्हणायचं. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, कर्ली ब्रॅकेट असं म्हणतो. ठीक आहे. लक्षात घ्या, याला आपण काय म्हणतो, कर्ली ब्रॅकेट असं म्हणतो आणि याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर ब्रॅकेट असं म्हणतो. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर ब्रॅकेट असं म्हणतो. राऊंड ब्रॅकेट किंवा स्मॉल ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट किंवा याला आपण बिग ब्रॅकेट असं पण म्हणतो. सो ज्यावेळेस पण आपल्याला इक्वेशन मध्ये ब्रॅकेट्स दिलेले असतील, म्हणजे ब्रॅकेट्स म्हणजे काय, 2 × 3 याला ब्रॅकेट दिले, मायनस परत म्हटले 5 - 2 म्हटले. ठीक आहे. सो आपल्याला काय केलं, इथे नंबर्स ब्रॅकेट्स मध्ये दिलेत आणि आपल्याला हे ब्रॅकेट्स काय करायचे, ते आपण रिमूव्ह केले तरच आपण हे काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे की नाही. मग आपण ज्यावेळेस हा रूल यूज करणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन मध्ये ब्रॅकेट दिलेले असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणतं ब्रॅकेट रिमूव्ह करणार, आपण राऊंड ब्रॅकेट सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, सॉल्व्ह करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, कर्ली ब्रॅकेट आपण काय करणार, सॉल्व्ह करणार. आणि त्याच्यानंतर आपण कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, स्क्वेअर ब्रॅकेट काय करणार, सॉल्व्ह करणार. ठीक आहे. आलं इथपर्यंत लक्षामध्ये. ठीक आहे. मी काय सांगितलं परत लक्षात घ्या. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या इक्वेशन मध्ये ब्रॅकेट्स दिलेले असतील, ठीक आहे, हे तीनही ब्रॅकेट आहे एखाद्या इक्वेशन मध्ये, तर त्या इक्वेशन मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. ठीक आहे. देन आपण कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आणि त्याच्यानंतर आपण कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, त्याच्यानंतर आपण स्क्वेअर ब्रॅकेट काय करणार, सॉल्व्ह करणार. ठीक आहे. हे सगळे झाले ब्रॅकेट. ब्रॅकेट सोडून पण एक टर्म आहे, त्याला आपण बार म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो, व्हर्नॅक्युलम असं म्हणतो. ठीक आहे. याला काय म्हणायचं, बार म्हणायचं किंवा याला व्हर्नॅक्युलम असं म्हणायचं. सपोज 8 - 2 आणि ह्याच्यावर काय दिलाय, बार दिलाय, याला आपण काय म्हणतो, बार म्हणतो किंवा याला आपण व्हर्नॅक्युलम असं म्हणतो. ज्यावेळेस एक्झाम्पल मध्ये असा बार दिलेला असेल एखाद्या इक्वेशन मध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, हा बार जो आहे तो बार सॉल्व्ह करावा लागेल. हा बार सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे राऊंड ब्रॅकेट रिमूव्ह करायचे. राऊंड ब्रॅकेट रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आणि कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय करायचे, स्क्वेअर ब्रॅकेट काय करायचे, सॉल्व्ह करायचे. थोडक्यात मला सांगायचं काय, ज्यावेळेस ब्रॅकेटचा सिक्वेन्स लक्षात ठेवणार, तर ब्रॅकेटचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवणार, सगळ्यात पहिल्यांदा मला बार सॉल्व्ह करायचा आहे, देन मला राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे, देन मला कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे आणि देन मला स्क्वेअर ब्रॅकेट काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं का, मला ते सांगा. मी डायरेक्टली एक्झाम्पल वर जाणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं का, मला ते सांगा. हो मॅडम. ठीक आहे. मुलींना समजलं की काही कन्फ्युजन, थोडक्यात मला तुम्हाला इथे काय समजावून सांगायचं होता, बॉडमास रूल समजावून सांगायचं होता आणि आपलं हे शाळेमध्ये पण झालंय बॉडमास रूल. ठीक आहे. बॉडमासचं सगळ्यांना काय स्टँड्स फॉर कशासाठी हे माहिती पाहिजे. बी स्टँड्स फॉर ब्रॅकेट्स, ओ स्टँड्स फॉर ऑफ, डी स्टँड्स फॉर डिव्हिजन, एम स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन, ए स्टँड्स फॉर ऍडिशन आणि एस स्टँड्स फॉर सबट्रॅक्शन. ठीक आहे. आपल्याला एखादं ज्यावेळेस इक्वेशन दिलेलं असेल आणि ते सिम्प्लिफाय करायला सांगितलं किंवा ते अप्रॉक्सिमेट करायला सांगितलं, तर त्यावेळेस आपल्याला कोणता रूल यूज करायचा आहे, हाच रूल यूज करायचा आहे. बॉडमॉस रूल आपल्याला काय करायचा आहे, यूज करायचा आहे. ठीक आहे. आता इथे सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित दिसतोय का, मला ते सांगा. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, हे इक्वेशन काय करायला सांगितलंय, सिम्प्लिफाय करायला सांगितलंय. 4 × 5 डिवायडेड बाय 5 + 2 - 1. सगळ्यांना व्यवस्थित स्क्रीनवर हे इक्वेशन दिसतंय का, मला ते सांगा पहिले. येस मॅम. आता ठीक आहे, व्हेरी गुड. आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, सिम्प्लिफाय करायला सांगितलंय. आता आपल्या डोक्यात इमिडिएटली काय येणार, आता हे बॉडमास रूल वगैरे थोड्या वेळासाठी विसरून जा. ठीक आहे. आता आपण नॉर्मली काय म्हणूया, आपण काय करूया, 4 × 5 याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया आणि 5 + 2 करून घेऊया. याचं जे आन्सर येईल त्याला नंतर आपण काय करूया, डिव्हाइड करूया, भागाकार करूया. मात्र ही मेथड काय, साफ चुकीची मेथड आहे. ठीक आहे.
मी काय सांगितलं, आपल्याला हे इक्वेशन दिलं होतं. इक्वेशन दिसल्यानंतर आपल्याला काय वाटतं, आपण ह्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो? सगळ्यात पहिल्यांदा आपण 4 × 5 करूया आणि 5 + 2 करूया आणि मग आपण ह्याचं काय करूया, डिव्हायडेशन करूया. ठीक आहे का? मात्र ही मेथड काय चुकीची आहे. आता हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करताना आपल्याला कोणता रूल यूज करायचा आहे? बॉडमास रूल काय करायचा आहे? यूज करायचा आहे. आता आपल्याला जे इक्वेशन दिले, त्या इक्वेशन मध्ये मला सांगा, कोणत्याही प्रकारचं ब्रॅकेट्स वगैरे आपल्याला दिलेत का एक्झाम्पल मध्ये सांगा, दिलेत का? नो मॅम. नाही. नाही. ब्रॅकेट्स वगैरे काय दिलेले नाहीयेत, दिले नाहीयेत. एक मिनिट, कोणीतरी वेटिंग वर आहे, आपण त्यांना जॉईन करून घेऊया. सोनल. ठीक आहे. आता इथे ब्रॅकेट्स वगैरे दिलेले नाहीयेत. म्हणजे या दोन याचा काय संपतो, इथे विषय संपतो. आता आपल्याला काय करायचंय, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजेच हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, भागाकार करावं लागेल. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा डिव्हिजन करावं लागेल. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला हे 5 ÷ 5 या आधी करावं लागेल. मी हे इक्वेशन काय करते, ऍज इट इज खाली लिहून घेते. ठीक आहे. 4 × 5 डिव्हायडेड बाय 5 + 2 - 1. ठीक आहे. हे इक्वेशन मी काय केलं, ऍज इट इज लिहून घेतलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा रूल यूज करायचा आहे, बॉडमास रूल. ठीक आहे. आता आपल्याला इथे ब्रॅकेट्स वगैरे दिलेले नाहीये, सो आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, डिव्हिजन करणार. म्हणजेच आपण ह्या 5 ला ह्या 5 ने काय करणार, डिव्हाइड करणार. बरोबर आहे की नाही? म्हणजेच हे काय होणार या ठिकाणी, 4 × 5 ला मी 5 नेच डिव्हाइड केलं, बरोबर. 5/5 किती येणार, हे 1 येणार. 1. बरोबर की नाही? आणि आपण या ठिकाणी +2 - 1 काय राहिलं, ऍज इट इज राहिलं. इथपर्यंत सर्वांना समजलं का, मला ते सांगा. मी काय केलंय, फक्त डिव्हिजन केलंय सगळ्यात पहिल्यांदा. 5 ला 5 ने काय केले, डिव्हाइड केले. 5/5 किती होतात, 1 होतात. म्हणून 4 × 1 झालं हे, आणि +2 - 1 ऍज इट इज. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का, मला ते सांगा. येस मॅम. आता आपल्याला नेक्स्ट ma'am. काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय. बरोबर आहे की नाही? आता आपण डिव्हिजन केलं, देन आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय. सो मल्टिप्लिकेशन आपल्याला कुठे दिसतंय, या ठिकाणी दिसतंय. 4 × आपण 1 केल्यानंतर हे किती होणार आहे, 4 होणार आहे. बरोबर. +2 - 1 काय राहिले, ऍज इट इज राहिले या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, ऍडिशन करायची. बरोबर. आता 4 + 2 किती होतात, ते 6 होतात. ते बरोबर आहे की नाही? 4 + 2 6 आणि -1 काय राहिलं, ऍज इट इज राहिलं. आणि नेक्स्ट आपल्याला लास्ट स्टेप काय, सबट्रॅक्शन आहे. मग 6 - 1 केल्यानंतर हे आन्सर काय येणार, 5 येणार या ठिकाणी. ठीक आहे. आपण स्टेप 1 केली, याला आपण स्टेप 1 म्हणूया. हे काय केलं, आपण डिव्हिजन केलं या ठिकाणी. ठीक आहे. इथे आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी आपण काय केलं, ऍडिशन केलं. आणि या ठिकाणी आपण काय केलं, सबट्रॅक्शन केलं. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि स्टेप 4. इथपर्यंत सगळ्यांना कळालं की आन्सर कसं आलंय म्हणून. ठीक आहे. आपण जर ह्या मेथडनं सॉल्व्ह केलं असतं, 4 × 5, आपण हे आन्सर केलं असतं 4×5 = 20. ठीक आहे. आणि 5 + 2 केलं, ह्याचं डिव्हायडेशन करून मग आपण आन्सर केलं असतं, तर आपलं आन्सर काय झालं असतं, चुकलं असतं. ठीक आहे का? मग ऑलवेज लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, त्यावेळेस आपल्याला ऑलवेज कोणता रूल यूज करायचा आहे, बॉडमॉस रूल आपल्याला काय करायचा, यूज करायचा. ठीक आहे. मग आपण काय केलं, आपल्याला इक्वेशन दिलेलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपण चेक केलं, आपल्याला कोणत्याही प्रकारचे ब्रॅकेट्स वगैरे एक्झाम्पल मध्ये काय केलेले नाहीयेत, दिलेले नाहीयेत. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिव्हिजन करायचंय. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा 5 ला 5 ने डिव्हाइड करून घेतलं. मग 4 × 5/5 1 झालं, +2 - 1. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय. ठीक आहे. सो 4 × 1 किती झाले, 4 झाले. +2 - 1 ऍज इट इज राहिला. बरोबर. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, ऍडिशन करायची. बरोबर. 4 + 2 किती झाले, 6 - 1 ऍज इट इज. आणि लास्टला आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्शन करायचंय. ठीक आहे का? 6 - 1 हे किती झाले, 5 झाले. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का, मला ते सांगा. येस मॅम. ठीक आहे. Yes, मुलींना ma'am. समजलंय का इथपर्यंत? येस मॅम. आता हे एकदम बेसिक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि आपल्याला दिलं काय आहे, आपल्याला बिझनेस मॅथमॅटिक्स मध्ये एकदम बँकिंग लेवलचे एक्झाम्पल नाही विचारले जाणार. आपल्याला एकदम बेसिक, म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट आहे, म्हणून आपण एकदम बेसिक टाईपचे एक्झाम्पल पाहतोय. अगदीच तुम्ही बँकिंगचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं बुक घेतलं आणि सॉल्व्ह करायला गेले आणि म्हणाले हे तर आमचं झालंच नाही. बरोबर आहे की नाही? सिम्प्लिफिकेशन हा
टॉपिक फार वास्ट आहे. म्हणजे खूप टाईपचे वेगवेगळे टाईपचे विचारले जातात प्रश्न. जसं की तुम्हाला फ्रॅक्शन्स मध्ये पण कधी कधी काय जाईल, सिम्प्लिफाय करायला विचारलं जाईल. ठीक आहे. आता फ्रॅक्शनचं सिम्प्लिफिकेशन कसं करायचं हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आज फक्त आपण एकदम सिम्पल प्रॉब्लेम्स पाहणार आहे. कधी कधी 20% ऑफ 220 किंवा 25% ऑफ 440 ह्या अशा टाईपची पण काय केले जातात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये. मी बँकिंग बद्दलच बोलते. बँकिंग एक्झाम मध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायला काय केले जातात, विचारले जातात. मात्र आपल्याला एवढी ऍडव्हान्स लेवल काय केली जाणार नाही, विचारली जाणार नाही. आपल्याला जस्ट फक्त या टाईपचे एक्झाम्पल काय केले जाणार आहे, आपल्या एक्झाम मध्ये विचारले जाणार आहे. म्हणून आपल्याला आपल्या एक्झाम मध्ये ज्या टाईपचे एक्झाम्पल विचारले जाणार आहेत, आपण फक्त तेवढेच एक्झाम्पल काय करणार आहे, कव्हर अप करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल सगळ्यांना समजलं. सेकंड एक्झाम्पल कडे जायचं का, मला ते सांगा सगळ्यात पहिले. Yes, ma'am. Yes, ma'am. ma'am. ठीक आहे. आता पहा, आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल काय दिले, सिम्प्लिफाय करायला सांगितले. अगेन आपल्याला काय करायला सांगितले, सिम्प्लिफाय करायला सांगितले. आपल्याला इक्वेशन काय दिले, 12 मायनस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये म्हटले 20 डिव्हायडेड बाय म्हटले, इथे कर्ली ब्रॅकेट मध्ये त्यांनी म्हटले 8 मायनस 2, राऊंड ब्रॅकेट मध्ये त्यांनी आपल्याला सांगितले 9 मायनस 5 मायनस 2, राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट कर्ली ब्रॅकेट अँड देन स्क्वेअर ब्रॅकेट असं सांगितले त्यांनी. आपल्याला हे इक्वेशन दिले. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला सगळ्या टाईपचे ब्रॅकेट्स दिले ते बरोबर. आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट दिले, आपल्याला कर्ली ब्रॅकेट दिले आणि आपल्याला राऊंड ब्रॅकेट पण दिले. आणि मी तुम्हाला ब्रॅकेटचं ज्यावेळेस समजावून सांगितलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा बार. ठीक आहे. आता बार इथे दिलेला नाहीये आपल्याला कशावरच. ठीक आहे. देन आपण काय सॉल्व्ह करणार, राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करणार बरोबर. देन आपण कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करणार बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, स्क्वेअर ब्रॅकेट काय करणार, सॉल्व्ह करणार. बरोबर आहे की नाही. इथपर्यंत सगळ्यांना समजले की नाही. हाच सिक्वेन्स आपल्याला काय करायचा आहे, फॉलो करायचा आहे. बरोबर आहे की नाही. सगळ्यात पहिल्यांदा बार असेल तर बार सॉल्व्ह करून घ्या. त्याच्यानंतर आपण राऊंड ब्रॅकेट आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. म्हणजे त्याला आपल्याला ओपन करायचंय. ठीक आहे. राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, कर्ली ब्रॅकेट काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. आणि कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर ब्रॅकेट काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे का किंवा समजले का इथपर्यंत, मला ते सांगा सगळ्यात पहिले. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ठीक आहे. ma'am. आता एक्झाम्पल मध्ये आता बार तर दिलेलं नाहीये बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिलं कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल, राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल बरोबर आहे की नाही. आणि राऊंड ब्रॅकेट आपल्याला कुठे दिसतंय, तर या ठिकाणी दिसतंय. म्हणजेच 9 मायनस 5 मायनस 2 बरोबर आहे की नाही. हे राऊंड ब्रॅकेट मध्ये दिले. म्हणजे आपल्याला हे सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, राऊंड ब्रॅकेट सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून आपल्याला काय करावं लागेल, ते सॉल्व्ह करावं लागेल बरोबर आहे की नाही. सो मी परत हे प्रॉब्लेम ऍज इट इज काय करते या ठिकाणी लिहून घेते. ठीक आहे. 12 मायनस 20 डिव्हायडेड बाय कर्ली ब्रॅकेट मध्ये 8 मायनस 2, राऊंड ब्रॅकेट मध्ये 9 मायनस 5 मायनस 2, राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट अगेन कर्ली ब्रॅकेट आणि अगेन स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. हे ऍज इट इज काय केलं, लिहून घेतलं. आता आपल्याला सॉल्व्ह काय करायचंय, हे सगळ्यात पहिलं आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग आपण काय करूया, हे इक्वेशन तिथपर्यंत ऍज इट इज काय करणार, आपण लिहून घेणार. ठीक आहे. 20 डिव्हायडेड बाय कर्ली ब्रॅकेट मध्ये 8 मायनस 2 झाले या ठिकाणी बरोबर आहे की नाही. 8 मायनस 2. आता 9 मधनं 5 मायनस केले तर खाली किती राहतात, 4 राहतात बरोबर आहे की नाही. आणि 4 मायनस 2 केल्यानंतर खाली अगेन किती राहतात, ते 2 राहतात ते बरोबर आहे की नाही. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का. 9तनं 5 मायनस करा, खाली किती राहतात, 4 राहतात बरोबर. 9 मायनस 5 4 आणि 4 मायनस 2 केलं तर खाली किती राहतात, ते 2 राहतात ते. म्हणून आपण इंटू काय म्हणू शकतो, 2 म्हणू शकतो. आपण या राऊंड ब्रॅकेटला काय केले, ओपन अप केले. ठीक आहे. आता इथं ब्रॅकेट मध्ये दिले आणि आता 8 मायनस 2 होतं. इथं कोणतं साईन नाहीये या ब्रॅकेटच्या अगोदर. साईन नाही म्हणजेच इथं कसलं साईन असतं, मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जर एखाद्या ब्रॅकेटच्या पहिले साईन नसेल, कोणत्याही प्रकारचं साईन नसेल, तर तिथं कोणतं साईन असतं, मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. म्हणून आपण हे जे ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, म्हणून मी काय म्हटलं, 8 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2 म्हटले. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजले का. देन कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट आणि स्क्वेअर ब्रॅकेट काय केले, मी कम्प्लीट केले. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजले का, हे मी कसं सॉल्व्ह केले ते. Yes, yes, ma'am. मुलींना समजलंय का. ठीक आहे. आपण काय केलंय, आपल्याला सिक्वेन्स माहिती, आपण त्या सिक्वेन्स नुसार जातोय, बाकी काही वेगळं करत नाहीये. ठीक आहे का. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं होतं, म्हणून मी राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतलं. 9 मायनस 5 मायनस 2, आन्सर आलं 2.
ठीक आहे. आपण ब्रॅकेट सॉल्व्ह केले, सो आपण ब्रॅकेटला काय केलं, रिमूव्ह केले. ठीक आहे. म्हणून इंटू काय आलं या ठिकाणी 2 आले. ठीक आहे. आता आपल्याला कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल, कर्ली ब्रॅकेट आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे की नाही. आता कर्ली ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. आता 12 मायनस 20, ठीक आहे. आता हे डिवायडेड बायचं साइन काय राहील, ऍज इट इज राहील या ठिकाणी. बरोबर आहे की नाही. आता आपल्याला काय करायचे, कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. 8 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2 म्हटलंय. ठीक आहे का. आता सबट्रॅक्शन आपण लास्टला करत असतो. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बरोबर आहे की नाही. आता 2 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आन्सर किती येते, 4 येते. बरोबर आहे की नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार, 8 मायनस 4 म्हणणार. बरोबर आहे की नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. ठीक आहे का. 2 मल्टिप्लाय बाय 2 केलं, आन्सर किती आलं, 4 आलं. म्हणून आपण काय म्हटलं, 8 मायनस 4 म्हटले. आपण हे कर्ली ब्रॅकेट अगेन काय केले, रिमूव्ह केले. म्हणजेच त्याला आपण काय केले, सॉल्व्ह करून घेतले. बरोबर आहे की नाही. आता आपल्याला काय करायचे, हे स्क्वेअर ब्रॅकेट काय करायचे, सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे की नाही. आता आपण स्क्वेअर ब्रॅकेट काय करूया, सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. 12 मायनस, आता हे 20 अगेन ऍज इट इज घ्यायचे. ठीक आहे. डिवायडेड बाय, आपल्याला काय करायचंय, ह्या 8 मधनं 4 काय करायचे, मायनस करायचे ते. बरोबर. सो 8 मायनस 4 केलं तर आन्सर किती येते आपलं, 4 येते अगेन. ठीक आहे. आता अगेन 20 मायनस, आपण या 20 ला 4 ने डिव्हाइड केलं तर आपलं आन्सर किती येते, 20 बाय 4 केलं तर आन्सर किती येते आपलं, 5 येते. ठीक आहे. त्या ठिकाणी पहा, 20 डिव्हायडेड बाय 4 केलं तर आन्सर किती येते आपलं, 5 येते. ठीक आहे का. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना, मला ते सांगा. Yes, ma'am. ठीक आहे. आता Yes, मॅम ma'am. परत एकदा सांगा ना. बरं बरं, ठीक आहे. मी परत एकदा सांगते. ठीक आहे. परत पहिल्यापासून सांगते मी, घाबरू नका बिलकुल पण. ठीक आहे. आपल्याला एक इक्वेशन दिलं होतं आणि ते इक्वेशन आपल्याला काय करायला सांगितले, सिम्प्लिफाय करायला सांगितले. बरोबर. आता इक्वेशन मध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे ब्रॅकेट्स दिसतात. आपल्याला काय युज करायचे, बॉडमास रूल युज करायचे. बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस ब्रॅकेट दिलेले असतील तर त्या ब्रॅकेटला त्या ऑर्डर मध्येच आपल्याला काय करावं लागतं, सॉल्व्ह करून घ्यावं लागतं. ठीक आहे. मग मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात पहिल्यांदा बार सॉल्व्ह करावं लागतो. या ठिकाणी आपल्याला कुठेही काय केलेलं नाहीये, बार दिलेला नाही. बरोबर आहे की नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, आपण राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. राऊंड ब्रॅकेट कुठं दिसतंय, या ठिकाणी दिसतंय आपल्याला. म्हणून आपण हे इक्वेशन इथपर्यंत ऍज इट इज लिहून घेतलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे इथपर्यंत आपण ऍज इट इज लिहून घेतलं. 9 मायनस 5 मायनस 2, 9तनं 5 गेले, खाली किती राहतात ते आपले 4 राहतात ते. आणि 4 मायनस 2 केल्यानंतर अगेन किती राहतात ते आपले 2 राहतात ते. बरोबर. आता हे ब्रॅकेट रिमूव्ह केलं, या ब्रॅकेटच्या आधी कोणतंही साईन नाहीये. ज्यावेळेस ब्रॅकेटच्या पहिलं कोणतंही साईन नसेल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कोणतं साईन घेतो, मल्टिप्लिकेशनचं साईन घेतो. बरोबर. म्हणून या ठिकाणी मी इंटू मल्टिप्लाय बाय 2 म्हटलं. ठीक आहे. हे ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर किती आलं, 2. कर्ली ब्रॅकेट अगेन ऍज इट इज, स्क्वेअर ब्रॅकेट आपण कम्प्लीट केलं. ठीक आहे. आता आपण राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. बरोबर. म्हणून मी काय केलं, 12 मायनस 20 डिव्हायडेड बाय इथपर्यंत ऍज इट इज घेतले. बरोबर आहे की नाही. इथपर्यंत ऍज इट इज घेतले. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं या ठिकाणी. म्हणून 8 2 मल्टिप्लाय बाय 2 किती झाले, हे 4 झाले. बरोबर. आणि ब्रॅकेट काय केलं, स्क्वेअर ब्रॅकेट अगेन कम्प्लीट केलं, कारण की आपण ह्या कर्ली ब्रॅकेटला काय केलं, रिमूव्ह केले. 2 मल्टिप्लाय बाय 2, आन्सर किती आले, 4 आले. बरोबर आहे की नाही. आता आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे की नाही. म्हणून 12 मायनस 20 डिव्हायडेड बाय 8 मायनस 4 म्हटले या ठिकाणी मी. ठीक आहे. सो 8 मायनस 4 केल्यानंतर आपला आन्सर किती येते, 4 येते. बरोबर आहे की नाही. आता आपल्याला काय करायचं, हे स्क्वेअर ब्रॅकेट सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे की नाही. म्हणून मी या ठिकाणी काय म्हटलं, 12 मायनस 20 डिव्हायडेड बाय 4 म्हटलं. मग 20 ला आपण जर 4 ने डिव्हाइड केलं तर आपला आन्सर किती येते, 5 येते. मग या ठिकाणी 12 मायनस 5, 12तनं आपण 5 मायनस केल्यानंतर आपला आन्सर किती येते, 7 येते या ठिकाणी. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन दिलं होतं आणि या इक्वेशनला आपण सिम्पलर फॉर्म मध्ये काय केले, प्रेझेंट केले. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजले का ते सांगा. येस मॅम. Yes, ma'am. ठीक आहे. सगळ्यात नसेल समजलं तर नाही म्हणा, मी परत तुम्हाला समजावून सांगेल. ठीक आहे. खूप काही अवघड नाही. आपल्याला जस्ट फक्त काय करायचंय, बॉडमास रूल काय करायचंय, यूज करायचंय. हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. हा फॉर्म्युला तुम्हाला काय करावं लागेल, हा रूल तुम्हाला काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. ज्यावेळेस ब्रॅकेट्स दिलेले असतील तर त्या ब्रॅकेट्सला आपल्याला त्या ऑर्डर मध्येच काय करावं लागतं, रिमूव्ह करावं लागतात, किंवा त्याच ऑर्डर मध्ये आपल्याला काय करावे लागतात, ते सॉल्व्ह करावे लागतात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा बार,
देन राऊंड ब्रॅकेट, देन कर्ली ब्रॅकेट आणि देन स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल आपण याच टाईपचं पाहूया, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअरली काय होईल ते लक्षात येईल. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल आपण असंच घेऊया. ठीक आहे. आणि एक्झाम मध्ये सेम सेम ह्याच टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला काय केले जातील, विचारले जातील. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, आपल्याला एक इक्वेशन दिले, त्याला आपल्याला काय करायला सांगितलंय, सिम्प्लिफाय करायला सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय, 18 मायनस राऊंड ब्रॅकेट सॉरी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्यांनी सांगितलंय 5 मायनस कर्ली ब्रॅकेट मध्ये 6 प्लस 2 अगेन राऊंड ब्रॅकेट मध्ये 7 मायनस 8 मायनस 5 आणि बार दिलाय याच्यावरती. ठीक आहे का. राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट म्हटले. सो आपल्याला बॉडमास रूल माहिती. ठीक आहे. आपल्याला बॉडमास रूल माहिती. या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट्स दिलेले ते, बरोबर आहे की नाही. आणि आपल्याला ब्रॅकेटचा सिक्वेन्स पण माहिती. आपण ब्रॅकेटचा सिक्वेन्स कसा रिमूव्ह करायचा. सगळ्यात पहिल्यांदा बार, देन राऊंड ब्रॅकेट, देन कर्ली ब्रॅकेट आणि देन आपण कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करतो, स्क्वेअर ब्रॅकेट काय करतो, सॉल्व्ह करतो. तर मला सांगा, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय सॉल्व्ह करावं लागेल या ठिकाणी, ते सांगा सगळ्यात पहिले. बार. बार. यस, व्हेरी गुड. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, या बारला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. बरोबर आहे की नाही. मग मी काय करते, हे इक्वेशन इथपर्यंत आपल्याला काय करायचंय, ऍज इट इज काय करायचंय, लिहून घ्यायचंय. ठीक आहे का. मग आपण ह्या इक्वेशनला इथपर्यंत ऍज इट इज लिहून घेऊया. काय करायचं, 18 मायनस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 5 मायनस अगेन कर्ली ब्रॅकेट 6 प्लस 2. आता इथे आपल्याला काय करायचंय, 8 मायनस 5. 8 आपण 5 मायनस केल्यानंतर आन्सर किती येतंय, 3 येतंय. बरोबर आहे की नाही. म्हणून आपण या ठिकाणी म्हणूया 7 मायनस 3. ठीक आहे. राऊंड ब्रॅकेट, देन कर्ली ब्रॅकेट आणि देन स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का, मला ते सांग. येस मॅम. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलंय, बार सॉल्व्ह करून घेतलाय. बरोबर. 8 मायनस 5 केलेत. 8 5 मायनस केल्यावर 3 राहतात. म्हणून आता किती झाले, 7 मायनस 3 झाले. बरोबर आहे की नाही. आता आपल्याला कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल, राऊंड ब्रॅकेट काय करावं लागेल, सगळ्यात पहिलं आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजेच आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय सॉल्व्ह करावं लागेल, 7 मायनस 3 ला आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना, मला ते सांगा. बरोबर. मग मी हे इक्वेशन काय करते, 18 मायनस बरोबर 5 मायनस अगेन कर्ली ब्रॅकेट मध्ये 6 प्लस 2 झाले या ठिकाणी. ठीक आहे. इथपर्यंत ऍज इट इज काय केले, लिहून घेतले. आता ज्यावेळेस आपण 7 3 मायनस करतो तर खाली किती राहतात, 4 राहतात. बरोबर आहे की नाही. आता ह्या ब्रॅकेटच्या आधी काही सिम्बॉलच नाहीये. आणि मी तुम्हाला सांगितलंय की ब्रॅकेटच्या पहिले ज्यावेळेस काही सिम्बॉल नसतो त्यावेळेस आपण तिथे काय म्हणतो, साईन घेतो, मल्टिप्लिकेशन काय करतो, साईन घेतो. बरोबर आहे की नाही. मग 7 मायनस 3 किती झाले, 4 झाले. बरोबर आहे की नाही. आता आपण हे राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह केलं म्हणजे ते रिमूव्ह झालं. बरोबर आहे की नाही. मग आपलं कर्ली ब्रॅकेट येईल आणि स्क्वेअर ब्रॅकेट येईल. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का, मला ते सांगा. येस मॅम. ठीक आहे. मुलांना समजलं का. ठीक आहे. आता मी परत एकदा सांगते, आपल्याला एक इक्वेशन दिलं होतं आणि हे इक्वेशन मध्ये आपल्याला सगळ्या Yes, टाईपचे ma'am. ब्रॅकेट दिसतात आहे. बरोबर. राऊंड ब्रॅकेट दिसतंय, कर्ली ब्रॅकेट दिसते, स्क्वेअर ब्रॅकेट पण आपल्याला दिसते. बरोबर आहे की नाही. मग आपल्याला सिक्वेन्स माहिती आहे, आपण कशा प्रकारे ज्यावेळेस आपल्याला ब्रॅकेट्स वगैरे दिलेले असेल तर आपल्याला माहिती आहे आपण या सिक्वेन्स मध्ये आपल्याला ते काय करायचे, ते सॉल्व्ह करायचे ते, किंवा त्याला आपल्याला रिमूव्ह करायचे. मग बार दिलाय तो आपण सगळ्यात पहिल्यांदा बार काय केला, रिमूव्ह केला. हे इक्वेशन मी इथपर्यंत ऍज इट इज लिहून घेतलं. बरोबर आहे की नाही. मग 8 मायनस 5 केलं. 8 मायनस 5 किती झाले, 3 झाले. बरोबर आहे की नाही. मग देन अगेन आपल्याला काय करायचं, नेक्स्ट राऊंड ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचे. राऊंड ब्रॅकेट तर आपल्याला या ठिकाणी दिसते, म्हणजे आपल्याला हे सगळ्यात पहिले सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. ठीक आहे. मग 18 मायनस 5 हे इथपर्यंत इक्वेशन ऍज इट इज दिलं. 7 मायनस 3 4 आले. हे ब्रॅकेट काय झालं, रिमूव्ह झालं. ठीक आहे. आणि ब्रॅकेटच्या पहिले काही साईन नसतं त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशनचं साईन घ्यावं लागतं. ठीक आहे. म्हणून इंटू मी काय म्हटलं, 4 म्हटलं, कर्ली ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट. आता आपल्याला सगळ्यात पहिलं आता ह्याच्यानंतर आपल्याला कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल, कर्ली ब्रॅकेट काय करावं लागेल